आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. सेकंड सेमीफायनलचा सामना तन्मय प्रतिष्ठान आणि हाय प्रोफाईल या दोन टीम मध्ये. आणि सामना जसा सुरू होईल याऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक विशाल पाटील यांना. तर इथून मात्र दुसरी सेमीफायनलची मॅच आपल्या समोर. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय हाय प्रोफाईल विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान. या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा असेल. सामन्याला होते सुरुवात. लेफ्ट आर्म फलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्क वरती येतोय. गोलंदाज पियुष पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. टॅबच्या माध्यमातून इथून मात्र पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज पियुष. हाय प्रोफाईल विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये इथून मात्र दुसरी सेमीफायनलची ही मॅच आपल्या समोर. हा चेंडू इथून मात्र फलंदाज बाद. आदळला त्या कारणास्तव इथून मात्र फलंदाज ऋतिक ची खेळी संपुष्टात. पहिला मोठा धक्का इथून मात्र जो आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ करत होता आणि तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती येईल नवीन फलंदाज. बघा लहान मुलांना विनंती असेल व्यासपीठाच्या समोरून बाजूला व्हायचंय. महत्वपूर्ण लढत आहे आणि जे कटआउट आहे त्याच्या खाली जो बांबू आहे त्यावरती ताण द्यायचा नाहीये. प्रेक्षकांना देखील विनंती आहे. दुसरी सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. टीनू बेडेकर विरुद्ध शुभम बेडेकर या दोन बंधूंमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती अजूनपर्यंत एकही धाव नाहीये. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज नितीन वन डाऊन साठी अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना हाय प्रोफाईल संघाच्या माध्यमातून पियुष. चेंडू इथून मात्र टॅपच्या सहाय्याने डीप मधून क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक डाव सिंगल आणि सिंगलने स्वतःच आणि सांघिक खातं ओपन करत असताना फलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज इथून मात्र प्रथमच स्ट्राईक वरती येईल. आदित्य चांगली गोलंदाजी होतीये पहिल्या षटकामध्ये. ब्लॉक होल मध्ये चेंडू टॅपच्या सहाय्याने एक धाव पूर्ण केली जाते. डिक्लेअर झोन मध्ये इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. स्ट्रायकर वरती फलंदाज आदित्य आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पियुषच्या माध्यमातून होत असताना राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालेत. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. गणेश नगर प्रीमियर लीग सीझन 3. पुन्हा एकदा इथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव आपण बघितली डिक्लेअरच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुढे सरकली. 1ने 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय पियुष. चेंडू इथून मात्र ब्लॉक मध्ये फेकला होता. यॉर्कर. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. डीजे
विद्युत अडथळा इथून मात्र निर्माण झालाय, त्यामुळे इथून मात्र आपण नो प्रॉब्लेम, इथून मात्र फोकस ऑन होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. रितेश, स्ट्रायकिंग वरती नितीन, बॉलिंग ट्रॅक वरती रितेश. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, इथून मात्र फलंदाज बाद. इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय तन्मय प्रतिष्ठान 11 हा संघ. तन्मय प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये टीनू बेडेकर येत असताना आशा असणार आहेत संघाला. टॅप करण्याचा प्रयत्न नक्कीच. इथून मात्र एक धाव वेगाने पूर्ण केली गेली आहे. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती, 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टीनू बेडेकर विरुद्ध शुभम बेडेकर या दोन बंधूंमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती नितीन, हा चेंडू प्रचंड वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल मिळेल. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. 6 धावा. चौकारांची इथून मात्र आतिषबाजी करणं फार गरजेचं असेल. फलंदाजी करणार आपण तन्मय प्रतिष्ठान 11 हा संघ पाहतोय. पुन्हा एकदा इथून मात्र फलंदाज बाद. बिग विकेट आउट. बॅकफुटला 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाचे 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथून मात्र 2 समाप्त झालेत. दुसरं सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला होता. इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौक. ओपन केलंय. धावसंख्या 10 धावा दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने इथून मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा बॉल असेल. इथून मात्र पाहावं लागेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल 2 षटकांच्या अखेरीस. तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाची धावसंख्या 10 वरती 3. तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग ट्रॅक वरती शुभम येतोय. सामनावीराचा पुरस्कार देखील शुभमला आपण सकाळच्या सत्रामध्ये मिळत असताना बघितला. तो शुभम येतोय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक एंड वरती टीनू बेडेकर. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. वाईट चेंडू. अवांतर धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. टॅपच्या माध्यमातून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. बघा चेंडू द्यायचा.
आलाय चेंडू. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा. हा चेंडू इथून मात्र अजून एक खराब चेंडू. 13 धावा धावफलकावरती. सातत्याने आपण बघतोय भरपूर प्रमाणात वाईड आणि नो बॉल आपण आजच्या दिवसामध्ये बघितलेत. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा वाईड चेंडू. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय शुभम. पुन्हा एकदा इथून मात्र वाईट चेंडू. वाईट प्लस फक्त वाईट. एकच धाव असेल. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टीम प्रथम फलंदाजी करत असताना तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाची धावसंख्या. बॅटची कडा आणि इथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 16 धावा. तर रुद्र 11 या संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये पूर्ण बघितलं तर दिवसभरामध्ये चांगली कामगिरी त्यांची राहिली. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आपण बघितली तर हा चेंडू गेला होता. 17 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसाचा खेळ अप्रतिम बघितला रुद्र 11 या संघाचा. त्या संघामध्ये इक्बाल भाई शेख स्वतः आयोजक आहेत. एक सामना त्यांनी जिंकून दिला होता गोलंदाजी करत असताना आणि ते सेलिब्रेशन सर्व प्रेक्षकांनी इथून मात्र बघितलं होतं. पुन्हा एकदा इथून मात्र डॉट चेंडू. 17 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. धावसंख्या 17. पुन्हा एकदा टॅपच्या माध्यमातून एकच धाव. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल गोलंदाज शुभमचा. धावसंख्या 18. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टिनू बेडेकर स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय जो 6 चेंडूंचा खेळ केलाय आणि 5 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. हा चेंडू फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. टिनू बेडेकर ची खेळी संपुष्टात. चौथ्या षटकामध्ये अमोल लेफ्ट आर्म गोलंदाज. हा चेंडू अप्रतिम. अमोल
तर आज वटफल मैदानात मथुरने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. राहुलभाई यांचा 1001 मथुर. त्या बैलाने इथून मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय आणि त्याच बैलाचं इथून मात्र सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम क्षेत्रक्षण. एक धाव पूर्ण केले जाते एकने. टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते रितेश आणि शुभम अशी आघाडीची जोडी. पहिल्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाच्या माध्यमातून संदेश मामा. संदेश मामा येतात पहिल्या षटकामध्ये. तन्मय प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर वरती असतील रितेश. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू अवांतर धाव इथून मात्र प्राप्त होते आणि इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. 26 धावा बनवायच्या आहेत मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा एकदा इथून मात्र खराब चेंडू. वाईट चेंडू इथून मात्र येत असताना लागोपाठचा दुसरा खराब चेंडू फेकलाय. गोलंदाज आपण पाहतोय संदेश मामा यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग वरती असतील रितेश. हा चेंडू टॅपच्या सहाय्याने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अशा पद्धतीने इथून मात्र 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. टीमची टोटल 3 धावा.
धावसंख्या धावफलकावरती 3 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाय प्रोफाईल या संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा टॅपच्या माध्यमातून इथून मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. डॉट चेंडू फेकावे लागतील तन्मय प्रतिष्ठान या संघाला. पुन्हा एकदा इथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करत असताना फलंदाज रितेश आणि शुभम सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव बचावली आहे. एका धाव इथून मात्र एका धावेला इथून मात्र फार किंमत असते क्रिकेटमध्ये आणि ती 1 धाव इथून मात्र बचावत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये आणि अशा पद्धतीने डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव मिळेल या चेंडूवरती. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 6 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 6 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. 16 धावसंख्येची गरज. नक्कीच विद्यमान सामना सुरू आहे हाय प्रोफाईल आणि तन्मय प्रतिष्ठान या 2 टीम मध्ये. जो संघ जिंकेल आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि मेगा फायनल मध्ये जो संघ चॅम्पियन होईल त्या चॅम्पियन संघासाठी नक्कीच या दोन्ही संघांसाठी फक्त ही सुवर्ण संधी आहे. प्रतीक बेडेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. हाय प्रोफाईल किंवा तन्मय प्रतिष्ठान या 2 संघातून जो संघ चॅम्पियन होईल त्या संघासाठी हे पारितोषिक आहे. तर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती तन्मय प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक टीनू बेडेकर येत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल 1 धाव. डिक्लेअर झोनच्या माध्यमातून 12 धावसंख्या धावफलकावरती. ब्लॉक होल मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहावं लागेल सेकंड डिक्लेअर. अजून 1 धाव एकवटली जाईल. धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. फलंदाज शुभम स्ट्रायकिंग वरती. 2 चेंडूंचा सामना केलाय. 2 धावा त्याच्या बॅट मधून बघितल्यात आणि इथून मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा प्राप्त होतील संघाला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र डॉट चेंडू. बऱ्याच अवधीनंतर इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. पाहावं लागेल
डॉट चेंडू आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 16. डीजे तिसऱ्या षटकामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक, स्ट्रायकिंग वरती फलंदाज शुभम. दोन्ही खेळाडू हे सामनावीराचे पुरस्कार घेणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा, 9 चेंडू होता. इथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती. स्ट्रायकिंग वरती फलंदाज शुभम. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि रनाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. पहिला ब्रेक फलकावरती 17 धावा. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला. 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा हाय प्रोफाईल या संघाला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम बेडेकर स्वतः संघ मालक आहेत हाय प्रोफाईल या संघाचे. पुन्हा एकदा इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा असतील. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेले 19 धावा. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 7. सात धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ हाय प्रोफाईल आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज शुभम, गोलंदाजी मार्क वरती ऋतिक. ऋतिकला कमबॅक करावा लागेल. वाईट चेंडू, खराब चेंडू इथून मात्र ऋतिकच्या माध्यमातून फेकण्यात आला. अवंतर धाव मिळाली संघाला. धावसंख्या धाव फलकावरती 20-20. अजून एक वाईट चेंडू, लागोपाठचा दुसरा खराब चेंडू येत असताना 21 धावा. 5 धावसंख्येची गरज होती. इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा पद्धतीने सुखरूप क्रीज पूर्ण करतोय. एक धाव फलकावरती एकवटली जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. 22 धावा. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामधील. तिसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वाईट चेंडू. आता मात्र इथून मात्र समीकरण असेल 3 धावसंख्येची गरज आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. बॅटची काढा आणि अशा पद्धतीने इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 24 धावा.
धावसंख्येची गरज. कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल? इथून मात्र पाहावं लागेल. एक धाव असेल. एक धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 4. 4 चेंडू आणि एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय हाय प्रोफाईल या संघाला. आणि अशा पद्धतीने इथून मात्र सामना जिंकलाय तो म्हणजेच हाय प्रोफाईल संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असताना. वेल प्लेड, हार्ड लक टीम तन्मय प्रतिष्ठान. शुभमला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी त्वरित व्यासपीठावरती यायचंय. शुभम ठरलाय या सामन्याचा सामनावीर.